सो गुड मॉर्निंग एव्हरीवन. परत एकदा सर्वांना शुभ प्रभात. आवाज येत असेल. आपण एक चॅप्टर बघत होतो. चॅप्टर अतिशय सुंदर होता. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. बस बस बस. मोठा चॅप्टर होता जो आपण बघत होतो. सर्वांना आवाज येतोय ना व्यवस्थित? आवाज येत असेल, कनेक्टिव्हिटी व्यवस्थित असेल तर राईट साईडला मोर ऑप्शनचा यूज करा आणि हँड रेज करा. सगळ्यांनी असे आपले हँड रेज करा. तिथं आहे बघा ऑप्शन. आणि जर आवाज वगैरे येत नसेल तर मला मेसेज करा. येत नाहीये मग आपण स्टार्ट करू. ठीक आहे. डन. गुड मॉर्निंग. बापरे. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. हा ठीक आहे. हँड रेस सर्वांचे झालेत ऑलमोस्ट. आता जो पार्ट आपल्याला बघायचा होता तर लास्ट लेक्चरला आपण लीड अक्युमुलेटर हा सेल बघितलेला. लीड अक्युमुलेटर मध्ये काय काय गोष्टी होत्या त्या आठवतात का बघा. तर आज आपल्याला जो पुढचा पार्ट बघायचा आहे त्या सर्व सेल बद्दल थोडी रिव्हिजन करू आपण आणि काय राहिलंय त्या टेक्स्टबुक मध्ये. बऱ्याच जणांना मी टेक्स्टबुक रीड करा म्हणून सांगितलं. टेक्स्टबुक आता हार्ड कॉपी पण तुमच्याबरोबर अवेलेबल झाली असेल आणि सॉफ्ट कॉपी तर आहेच तुमच्याकडे पहिल्यापासून. तर या सॉफ्ट कॉपी आणि हार्ड कॉपी मध्ये तुम्ही बघितलं असणार आहे. तर मला असा पॉईंट सांगा की जो आपल्या टेक्स्टबुक मधला आहे आणि आपण कव्हर केलेला नाही असे पॉईंट्स मला सांगा की जे आपण आता कव्हर करूया. ठीक आहे. म्हणजे टेक्स्टबुक मधला पॉईंट होता आणि आपण तो हे केलेला नाहीये. त्याच्याबद्दल आपल्याला चर्चा करायची. जे पॉईंट्स आहेत तुम्ही मेसेज करा. तोपर्यंत मी तो एक सेलवाला होता ना तो रिवाइज करण्याचा प्रयत्न करतो. आता जर असं कॅमेऱ्याच्या समोर मी आल्यानंतर थोडंसं झूम व्यवस्थित होईल बघा आणि तुम्हाला बोर्ड दिसेल व्यवस्थित. आपण जो चॅप्टर बघितलेला शेवटी बघितलेला तो लीड अक्युमुलेटर होता. लीड ऍसिड बॅटरी म्हणतो त्याला आपण. लीड ऍसिड बॅटरी. ठीक आहे. सो लीड ऍसिड बॅटरीमध्ये काय बघितलेलं आपण. लीड ऍसिड बॅटरीमध्ये हा रिचार्जेबल आहे. याच्या प्रिन्सिपल मध्ये बघितलेलं की हा रिचार्जेबल आहे. त्याचं कन्स्ट्रक्शन बघत असताना असा एक कंटेनर होता आणि प्लेट्स होत्या बघा. अल्टरनेट कनेक्ट केलेल्या प्लेट्स. अल्टरनेट 1 बाय 1 कनेक्ट केलेल्या होत्या ऍनोडला आणि कॅथोडला. असा कन्सेप्ट होता. आणि याच्यामध्ये जे सोल्युशन होतं ते कुठलं होतं. 38% कॉन्सन्ट्रेशन असलेलं H2SO4 सोल्युशन होतं. कुठलं होतं. 38% कॉन्सन्ट्रेशन असलेलं H2SO4 सोल्युशन. मी रॅपिड फास्ट घेतोय कारण हे बघितलं आपण. हे ऍनोड वरचे होते ते लीड पासून बनलेले आणि कॅथोड होते ते लीडचेच होते पण त्याच्यावर PbO2 कोटिंग होतं. ठीक आहे. हे ऍनोड आणि कॅथोड अल्टरनेट कनेक्ट केलेत. ऍनोड वरचे जे प्लेट्स आहेत त्या लीड पासून बनले आहेत. कॅथोड वरच्या होत्या ते लीड ऑक्साईड पासून PbO2 पासून बनलेल्या होत्या. याचं ऑक्सिडेशन होणार, याचं रिडक्शन होणार, त्याच्यापासून हा रिएक्शन झालेले होते. म्हणजे डिस्चार्जिंगच्या वेळी काय होईल आणि चार्जिंगच्या वेळी काय होईल याच्याबद्दल आपण चर्चा केली होती. ठीक आहे ना. डिस्चार्जिंगच्या वेळी काय होईल आणि चार्जिंगच्या वेळी काय होईल याच्याबद्दल चर्चा केलेली होती आपण बघा. तर ड्युरिंग डिस्चार्जिंग आणि ड्युरिंग चार्जिंग असा काय कन्सेप्ट आहे याच्याबद्दल आपण चर्चा करूया. आणि काय झालंय याच्याबद्दल सगळं रिव्हिजन लेक्चर आपण आज बघूया. कारण बरेच दिवस झाले गॅप झाले ना. थोडस जे पॉइंट्स राहिलेत त्यांच्याकडे फोकस करण्यासाठी एक पॉइंट काय आला बघा. मर्क्युरी सेल. ठीक आहे. मर्क्युरी सेल राहिलाय. निकेल कॅडमियम स्टोरेज सेल. ठीक आहे. हे कम्प्युटरवर दाखवता येईल. थेरी कंटेंट आहे. उद्याच्या लेक्चरला तुम्हाला मी कम्प्युटरवरती सांगतो. आज जर लाईटचा इश्यू असल्यामुळे आपण बोर्डवर शिकतोय. अजून कुठले पॉइंट राहिलेत डिस्कस करा. पॉइंट कुठले राहिलेत वगैरे. आशुतोष अनम्यूट कर. आशुतोष सावंत. मलाच तुला करायला लागेल रे. आता करू शकशील बघ अनम्यूट.
येस सर. आवाज येतोय ना? येस सर. त्या सेलमध्ये त्या चॅप्टर मध्ये आपण थेरीचा पार्ट सगळा बघितला. ते 2 सेल सोडून अजून काय राहिलं प्रॉब्लेम मला? नाही सर. झाले सर्व? ऍप्लिकेशन्स ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सिरीज. हा ते राहिले. अजून ते पहिल्या फॉर्म्युल्यावर आपण एक मेथड होती ती सॉल्व्ह केली का? प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत आपण? हो हायरचे केले ना? हो, हायरचे नाही, बोर्ड कम्प्लीट केले. बोर्डचे कम्प्लीट केलेत. गुड. आणि ठीक आहे लक्षात आलं माझ्या. चालेल. एक कन्सेप्ट आहे बघा त्याच्यामध्ये. जर पहिले 5 फॉर्म्युले तुम्हाला आठवत असतील तर परत एकदा सांगतो बघा. पहिल्या 5 फॉर्म्युल्यामध्ये आपण बघितलेलं नंबर 1 फ्रॉम ओहम्स लॉ, R इज इक्वल टू V बाय I. बघा, रेजिस्टन्स इज इक्वल टू व्होल्टेज बाय करंट, व्होल्टेज इन व्होल्ट, करंट इन एम्पियर. सेकंड वन इज कंडक्टन्स, G इज इक्वल टू 1 बाय R. ठीक आहे, G इज इक्वल टू 1 बाय R. त्याच्यानंतर पुढचा जो पॉइंट होता तो रो इज इक्वल टू R A बाय L. त्याच्यानंतर अजून फॉर्म्युला होता K इज इक्वल टू G L बाय A. आणि सेल कॉन्स्टंट म्हणजे B इज इक्वल टू L बाय A. हे फॉर्म्युले आपण डिराईव्ह केले होते. ठीक आहे. तर या फॉर्म्युल्यामध्ये एखाद्या सोल्युशनची आपण रेजिस्टन्स कसं काय फाइंड आउट करायचं ह्याच्याबद्दलची एक मेथड आहे की ज्याच्यासाठी आपल्याला जो कन्सेप्ट लागेल तो आहे फिजिक्स मधला व्हिस्टोन ब्रिज प्रिन्सिपल. व्हिस्टोन ब्रिज प्रिन्सिपल तुम्ही ऐकलं असेल बघा. आता काय करायचं आहे, आता नेहमी आपल्याला जर एखादा कंडक्टर आपल्याकडे असेल आणि त्या कंडक्टरचं रेजिस्टन्स काढण्यासाठी आपण नॉर्मली काढू शकतो. पण एखाद्या सोल्युशनची कंडक्टिव्हिटी कशी काढायची, म्हणजे आता एखादं सोल्युशन आहे, एखादा सेल कन्सिडर करा. आता समजा एखादा सेल आहे, त्याच्यामध्ये हे इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन आहे. ठीक आहे, लक्षात येते का बघा. एखाद्या सेलमध्ये एखादं इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन आहे आणि हे सोल्युशन आपल्याला याची कंडक्टिव्हिटी काढायची. काय काढायची आपल्याला? याची कंडक्टिव्हिटी काढायची, के काढायची. जर समजा आपल्याला याची कंडक्टिव्हिटी के जर काढायचं असेल तर आपल्याला याचं कंडक्टन्स माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे, कंडक्टन्स माहित असण्यासाठी रेजिस्टन्स माहित असणं गरजेचं आहे. मग आपल्याला जर डिटर्मिनेशन ऑफ सेल कॉन्स्टंट कळाला, हा जर सेल कॉन्स्टंट आपल्या लक्षात आला आणि रेजिस्टन्स मला माहित असेल, सेल कॉन्स्टंट मला माहित असेल आणि रेजिस्टन्स जर माहित असेल तर या दोघांचा उपयोग करून मला कंडक्टिव्हिटी काढता येईल सोल्युशनची, की ज्याचा यूज करून आपल्याला रेजिस्टन्स कंडक्टन्स काढायचा आहे. मग आता इथे एक अरेंजमेंट करतो बघा. एक कंडक्टिव्हिटी सेल जर मी असा पकडला, डायग्राम जरा व्यवस्थित समजून घ्या. एक कंडक्टिव्हिटी सेल घ्या. कंडक्टिव्हिटी सेल म्हणजे ज्याचं आपल्याला कॉन्सन्ट्रेशन काढायचं आहे, कंडक्टिव्हिटी काढायची, असा एक सेल घेतला. याचे 2 इलेक्ट्रोड आहेत. दिस इज एनोड अँड दिस इज ऑब्विसली कॅथोड. लेफ्ट साइडला नेहमी एनोड दाखवतात, राईट साइडला नेहमी कॅथोड दाखवतात. आणि हा एका इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन मध्ये डीप केलाय बघा, विच इज डिप्ड इन अ इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन. अँड देर इज अ सच अरेंजमेंट, अशी एक अरेंजमेंट केली आहे की ज्याच्यातून आपल्याला या सोल्युशनचं रेजिस्टिव्हिटी, कंडक्टिव्हिटी, सेल कॉन्स्टंट फाइंड आउट करायचं. ठीक आहे. सो वरती टायटल टाका, नोटबुक मध्ये तुम्ही काय लिहिणार आहे? डिटर्मिनेशन ऑफ सेल कॉन्स्टंट. डिटर्मिनेशन ऑफ सेल कॉन्स्टंट. डिटर्मिनेशन ऑफ सेल कॉन्स्टंट. ते सेल कॉन्स्टंट कळाला बघा. एल बाय ए म्हणजे सेल कॉन्स्टंट आहे. हा एल बाय ए म्हणजे काय आहे? सेल कॉन्स्टंट. हा जर सेल कॉन्स्टंट कळाला तर आपल्याला रेजिस्टन्स आणि कंडक्टन्सचा यूज करून कंडक्टिव्हिटी काढता येईल. सेल कॉन्स्टंट जर कळाला तर आपल्याला रेजिस्टन्स आणि कंडक्टन्स याचा यूज करून कंडक्टिव्हिटी काढता येईल. ज्यांना बोर्ड दिसत नाहीये त्यांनी जरा असं आपली कनेक्टिव्हिटी चेक करा. आय गेस दिसतोय बोर्ड सर्वांना. ज्यांना दिसत नाही त्यांनी जरा असं चेक करा. आता हे कसं कनेक्ट करतोय बघा. मी इथं कनेक्शन करत असताना एक ट्रायंगल ड्रॉ केला बघा मी. ठीक आहे, हा ट्रायंगल ड्रॉ केला.
या ट्रायंगल मध्ये याच्यातला एक कनेक्शन या एंडला लावलंय आणि दुसरं कनेक्शन या एंडला लावलंय. काय केलं बघा, लक्षात आलं का बघा? ठीक आहे, इथे एक रेजिस्टन्स आहे आणि इथे एक आहे. यांना नावं देऊया आपण A, B, C and this is point D. चालेल? किंवा जी जॉकी कनेक्ट करणार आहे ती आपण D कनेक्ट करू. आता बघा, हा समजा D आहे आणि हा इथं कनेक्ट केला की जो पॉइंट C आहे. जर व्यवस्थित बघितलं, व्हिस्टोन ब्रिज नावाचं प्रिन्सिपल आहे, त्याच्यानुसार आपल्या लक्षात आलं की हे जे असं असतं, एक पूर्ण चॅनल आहे आणि त्याच्यावर हाफ जो पॉइंट आहे, इथून करंट पास होत नाही, जो नल पॉइंट म्हणतात त्याला. काय म्हणतात, मी रिपीट करतो, विच इज कॉल्ड एज नल पॉइंट. काय म्हणतात त्याला? नल पॉइंट. आणि जर व्यवस्थित तुम्ही बघितलं तर बघा काय लक्षात येईल, तर हा सोल्युशन, या सोल्युशनचं रेजिस्टन्स इथं आहे. ही वायर आहे ती AB लेनची आहे. ही AB लेनची वायर आहे, रेजिस्टन्स लेंथला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. आणि हा एक एक्सटर्नल रेजिस्टन्स आहे की ज्याची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, हा नोन आहे, माहित असलेला रेजिस्टन्स, की ज्याला नोन रेजिस्टन्स म्हणतात. काय म्हणणार त्याला? नोन रेजिस्टन्स. परत एकदा बघा काय काय केलं मी. एक कंडक्टिव्हिटी सेल घेतला, तो कनेक्ट केलाय अशा पद्धतीनं की ज्याच्यामध्ये हा नल पॉइंट आहे, की नल पॉइंट असा ऍडजस्ट करायचा की जॉकी अशी मूव्ह करायची असते आणि एका पॉइंटला फिक्स करायचं की ज्याच्यातून याच्यातून फ्लो होत नाहीये. ठीक आहे, सो अशा वेळी आपण व्हिस्टोन ब्रिज नावाचं प्रिन्सिपल युज करू शकतो. आठवते का बघा तुम्हाला? व्हिस्टोन ब्रिज प्रिन्सिपल मध्ये काय शिकलेला तुम्ही फिजिक्स मध्ये, किंवा तुम्ही नसेल झालं तर मी सांगतो बघा काय होतं. तर या साईडचं रेजिस्टन्स आणि या साईडचा रेजिस्टन्स यांचा रेशो या दोघांच्या रेजिस्टन्सचा रेशो एवढा असेल. जर हा नल पॉइंट असेल तर, नल पॉइंट म्हणजे याच्यातून काही करंट फ्लो होत नाही. असं जर असेल तर तो नल पॉइंट म्हणून घोषित केला जाईल किंवा नल पॉइंट त्याला म्हटलं जाईल. ज्यांना स्क्रीनवर दिसत नाहीये असे मेसेज दोघा तिघांचे आलेले आहेत, त्यांनी स्वतःची कनेक्टिव्हिटी चेक करा. मला वाटते सर्वांना दिसतंय. रिप्लाय करत राहा पटापट पटापट. स्क्रीन विजिबल आहे का? येस, नो? येस 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 येस. रिप्लाय करा सर्वांनी. ठीक आहे, ऑलमोस्ट सर्वांना दिसतंय. ज्यांना दिसत नाही त्यांचा स्वतःचा प्रॉब्लेम आहे बघा कनेक्टिव्हिटीचा, त्यांनी स्वतःचा प्रॉब्लेम चेक करा, मग तुम्हाला ते सॉल्व्ह होईल प्रॉब्लेम. ठीक आहे, स्वतः मी काय लक्ष देतो बघा. जसं आपल्याला काय माहिती, एक पॉइंट, रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया. सो ऍज वी नो दिस रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ. या पूर्ण लेंथचा रेजिस्टन्स आणि लेंथ दोन्ही सेम असेल की जे डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल. म्हणजे मी असं लिहू शकतो का बघा, रेजिस्टन्स ऑफ AC एवढा रेजिस्टन्स याच्या लेंथला प्रोपोर्शनल असणार, बरोबर का बघा. आणि याचा रेजिस्टन्स BC चा त्याच्या लेंथला प्रोपोर्शनल असेल. काय लिहिलं लक्षात आलं का? कारण जेवढी लेंथ वाढणार तेवढा रेजिस्टन्स वाढणार आहे. ठीक आहे, सो अकॉर्डिंग टू व्हिस्टोन ब्रिज प्रिन्सिपल बघा काय कळेल लक्षात येते बघा. याचा रेजिस्टन्स डिवाइड बाय याचा रेजिस्टन्स इज इक्वल टू याचा रेजिस्टन्स डिवाइड बाय याचा रेजिस्टन्स. म्हणजे मला असं लिहिता येईल का बघा, याला मी R ऑफ सोल्युशन म्हणू. R ऑफ सोल्युशन मीन्स रेजिस्टन्स, सोल्युशनचा रेजिस्टन्स. सो रेजिस्टन्स ऑफ अ सोल्युशन डिवाइड बाय रेजिस्टन्स AC विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ AC. हा कसा फाइंड आउट करणार? लेंथ AC चा यूज करून फाइंड आउट करणार. ठीक आहे ना. सो आता काय होईल, रेजिस्टन्स ऑफ सोल्युशन अपॉन रेजिस्टन्स ऑफ AC इज इक्वल टू RX अपॉन RBC. सो दिस इज अकॉर्डिंग टू व्हिस्टोन ब्रिज प्रिन्सिपल. काय लिहिता येईल तिथं? अकॉर्डिंग टू व्हिस्टोन ब्रिज प्रिन्सिपल दिस रेजिस्टन्स डिवाइड बाय दिस रेजिस्टन्स इज इक्वल टू दिस रेजिस्टन्स डिवाइड बाय दिस रेजिस्टन्स. असं असतं. कधी जर हा नल पॉइंट असेल तर, ज्या पॉइंटला टच केलाय तो C पॉइंट पकडला आपण आणि विच इज कॉल्ड एज नल पॉइंट. नल पॉइंट म्हणजे तिथून काही फ्लो होत नाहीये. अशा केसमध्ये R ऑफ सोल्युशन अपॉन R of resistance is equal to R of solution upon R of AC is equal to RX upon RBC. हा कन्सेप्ट आहे. ठीक आहे, राईट स्वाईप करा. अजय सर कॅम असं दिसेल ना, त्याच्यावर डबल क्लिक करा, स्क्रीन दिसेल.
ठीक आहे. मग आता सोपं झालं बघा. म्हणजे एखाद्या सोल्युशनचं रेजिस्टन्स जर तुम्हाला काढायचं असेल तर कसं काढणार? आर ऑफ सोल्युशन इज इक्वल टू आर ऑफ ए सी अपॉन आर ऑफ बी सी इंटू आर एक्स. दॅट्स इट. आता आर ए सी आणि आर बी सी जर मला माहित नसेल तर मला लेंथ माहिती आहे, मी लेंथ यूज शकतो. लेंथ ऑफ एसी यूज करू शकतो आणि लेंथ ऑफ बीसी यूज करू शकतो, कारण रेजिस्टन्स लेंथला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं. आता काय होईल बघा, डिटर्मिनेशन सेल कॉन्स्टंट, याच्यातून आपल्याला जर आर ऑफ सोल्युशन मिळाला, इथे लक्ष द्या आता, जर हे आर ऑफ सोल्युशन मिळालं तर या जीच्या जागी मी काय लिहू शकतो? 1/r. बाय द नोविंग ऑफ व्हॅल्यू ऑफ आर, किंवा जर आपण आर ची व्हॅल्यू या पद्धतीनं शोधली आणि जर कंडक्टिव्हिटी माहित असेल तर सेल कॉन्स्टंट मिळेल. ठीक आहे. किंवा उलट बोलूया, जर सेल कॉन्स्टंट माहित असेल तर रेजिस्टन्स या पद्धतीनं काढला सोल्युशनचा की कंडक्टिव्हिटी मिळेल. म्हणजे मोरल ऑफ द स्टोरी, जर आपल्याला एखाद्या सोल्युशनचे, एखाद्या बॅटरीचं रेजिस्टन्स काढायचं असेल तर तो कसा काढायचा याबद्दल आपण आता चर्चा केली. एखाद्या सोल्युशनचे सेलचं रेजिस्टन्स, कंडक्टन्स, तो किती कंडक्ट करतोय, तो किती रेजिस्ट करतोय, या गोष्टी जर मला फाइंड आउट करायच्या असतील तर आपल्याला या पद्धतीचा यूज करायला लागेल, की ज्याच्यामध्ये आपण काय केलं बघा, ज्याच्यामध्ये आपण केलं विस्टोन ब्रिज प्रिन्सिपल यूज केलं. की हा जो टेक्स्टबुक मधला एक छोटा पॉईंट होता तो तुम्हाला सांगायचा राहिला होता, तो मी आता सांगितला बघा. म्हणजे रेजिस्टन्स सोल्युशनचं कसं काढायचं हे आपण बघितलं. सिंपल मेथड आहे. आर ऑफ अ सोल्युशन अपॉन आर ए सी इज इक्वल टू आर एक्स अपॉन आर बी सी. हा नल पॉइंट असेल तर, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, की जॉकी नावाचा कन्सेप्ट असतो. तुम्ही ज्यावेळी प्रॅक्टिकल करता ना त्यावेळी तुम्हाला दाखवतात, ते असं मूव्ह करत जायचं असतं. एका पॉइंटला नल पॉइंट आला की तिथं पॉइंटला फिक्स करायचं या पॉइंटला, आणि हे डिस्टन्स बघायचं आणि हे डिस्टन्स बघायचं. मग या डिस्टन्सला हे रेजिस्टन्स डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आणि या डिस्टन्सला याचं रेजिस्टन्स डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार. अशा पद्धतीनं तुमच्या ते जास्त व्यवस्थित लक्षात येईल. इज इट क्लिअर? नोट डाऊन करा. सिम्बॉल टेक्स्टबुक मधलेच घेतलेत मी, त्यामुळे तुम्हाला जमेल ते. रफ लक्षात घ्या, रफ लिहून घ्या, नंतर तुम्ही परत फेअर लिहू शकता. फास्ट झालं की मेसेज करा. स्क्रीन दिसत नाहीये असा प्रॉब्लेम ज्यांचा आहे ना, त्यांना त्यांची कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे, इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे त्यांचा. त्याने स्वतःच इंटरनेटचा स्पीड संपवले बहुतेक वापरून. चेक करा जरा तुम्हीच. हा, ऑब्विसली करू शकतो. म्हणजे या लेनचा रेजिस्टन्स मिळणार नाही ना आपल्याला, नसेल आपल्याकडे तर लेंथ ऑब्विसली पुट करू शकतो आपण तिथे, कारण रेशो आहे ना. तो रेशो असला की आपण तो यूज करू शकतो बाय नोईंग द व्हॅल्यू. समजा आता हे टोटल एक 5 मीटर आहे, 5 मीटर मधलं हे 2 मीटर आहे आणि हे 3 मीटर आहे. सो 2 आणि 3 याचा रेशोच घ्यायला लागेल. रेजिस्टन्स पण त्याच्यात प्रोपोर्शनल मध्ये असेल ना. सो यू कॅन यूज लेंथ ऑल्सो इन्स्टेड ऑफ रेजिस्टन्स. यूज करू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही.
ठीक आहे, झालंय सर्वांचं? यस. आता काय करतो मी, पूर्ण सगळे फॉर्म्युले कलेक्ट करतो आणि आज प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आपल्याला हायरचे, जे नीट आणि जेईला असतील प्रिव्हियस क्वेश्चन्स आहेत ते आपण सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे, तुमच्यातल्या बऱ्याच जणांनी सॉल्व्ह केलेत, मला काही काही जणांनी पाठवले होते की इलेक्ट्रोकेमिस्ट्री मधले सगळे क्वेश्चन सॉल्व्ह झाले. त्यातले तुमचे पण डाऊट्स कुठले असतील ते पण आपण सॉल्व्ह करू नंतर पाठवल्यानंतर तुम्ही. आणि आता आपण काय करू, सगळे प्रॉब्लेम फॉर्म्युले मी कलेक्ट करतोय, तुम्ही पण कलेक्ट करा. जे राहिलेला थोडा थेअरीचा पार्ट आहे तो उद्याच्या लेक्चरला मी कम्प्लीट करतो. सो स्टार्ट केलेले आत्ताचे जे फॉर्म्युले होते तिथून सुरुवात करूया. आणि या चॅप्टर मध्ये जेवढे काही फॉर्म्युले होते ते सर्व मी आता कलेक्ट करतोय. सो सर्वांनी वरती टायटल लिहा, फॉर्म्युला आहे त्याच्यातले सगळे कलेक्ट करू आपण आणि प्रॉब्लेमला सुरुवात करू. ठीक आहे, सो नंबर 1 आता जे केलेले ते 5 प्रॉब्लेम, 5 फॉर्म्युले होते सुरुवातीचे, ते सिंपल फॉर्म्युले होते ना सुरुवातीचे. ते काय होते, पहिल्यांदा R इज इक्वल टू V/I, सेकंड G इज इक्वल टू 1/R, थर्ड rho is equal to RA/L, fourth B is equal to L/A, fifth K is equal to GL/A. झालं का? ठीक आहे, याच्यानंतरचे जे फॉर्म्युले होते ते कशाबद्दल होते, याच्यानंतरचा फॉर्म्युला कुठला आठवतं रे, कोहरलेस लॉ वाला. कोहरलेस लॉ वाला बघूया. कोहरलेस लॉ मध्ये काय बघितलेलं आपण, लॅम्बडा नॉट ऑफ, समजा एक्झाम्पल घेऊन लिहूया, लॅम्बडा नॉट ऑफ NaCl इज इक्वल टू लॅम्बडा नॉट ऑफ Na प्लस प्लस लॅम्बडा नॉट ऑफ Cl मायनस. आता याच्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित टेक्स्टबुक रीड केला असेल तर लिमिटिंग मोलर कंडक्टिव्हिटी आणि मोलर कंडक्टिव्हिटी असा एक कन्सेप्ट तुम्ही बघितला असाल बघा. त्यात लिमिटिंग मोलर कंडक्टिव्हिटी आणि मोलर कंडक्टिव्हिटी मध्ये थोडासाच फरक आहे. मोलॅरिटीच्या जागी नॉर्मॅलिटीचा यूज केलेला असतो. प्रॉब्लेम आल्यानंतर तुम्हाला जास्त लक्षात येईल. याच्यानंतर अजून कुठला फॉर्म्युला राहिला, मोलर कंडक्टिव्हिटी. व्हेरी गुड. मोलर कंडक्टिव्हिटी सिम्बॉल काय होता, लॅम्बडा. लॅम्बडा इज इक्वल टू 1000 K/C. करेक्ट आहे ना? एवढे फॉर्म्युले केलेले बघा आपण, आधी पण केलेले का बघा, झाले 6, 7. त्याच्यानंतर कुठला फॉर्म्युला होता, एक वेगळे लॅम्बडा नॉट साठीचा फॉर्म्युला होता बघा. लॅम्बडा नॉटच्या नंतर अल्फाचा फॉर्म्युला, अल्फा इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन लॅम्बडा नॉट. ठीक आहे, त्याच्यानंतर कुठला फॉर्म्युला होता, के इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर C अपॉन 1 मायनस अल्फा. आठवतंय, अल्फा स्क्वेअर C अपॉन 1 मायनस अल्फा. याच्यात जर मी अल्फाच्या जागी लॅम्बडा अपॉन लॅम्बडा नॉट टाकला तर केचा फॉर्म्युला काय होईल, लॅम्बडा अपॉन लॅम्बडा नॉट स्क्वेअर इंटू C अपॉन 1 मायनस लॅम्बडा अपॉन लॅम्बडा नॉट. करेक्ट आहे का? करा सॉल्व, किती होईल बघा. सॉल्व केल्यानंतर असं डायरेक्ट फॉर्म्युला लिहितो मी बघा, काय लिहिल, लॅम्बडा स्क्वेअर C अपॉन लॅम्बडा नॉट इंटू ब्रॅकेट लॅम्बडा नॉट मायनस लॅम्बडा. येईल का बघा असं. या प्रत्येक सिम्बॉलचा अर्थ माहिती आहे का बघा. अल्फा म्हणजे काय, डिग्री ऑफ डिसोसिएशन. लॅम्बडा म्हणजे मोलर कंडक्टिव्हिटी, इथं बघितली ती. लॅम्बडा नॉट म्हणजे मोलर कंडक्टिव्हिटी ऍट इन्फायनाइट डायल्युशन. मोलर कंडक्टिव्हिटी ऍट इन्फायनाइट डायल्युशन. त्याच्यानंतर के म्हणजे डिसोसिएशन कॉन्स्टंट. डिसोसिएशन कॉन्स्टंट, के म्हणजे काय बघा, डिसोसिएशन कॉन्स्टंट. आता याच्यानंतर कुठला फॉर्म्युला बघायचा आपल्याला, आठवते का? याच्यानंतरचा फॉर्म्युला, थोडे फॉर्म्युले आहेत अजून पण. फॅरेडेज लॉ. फॅरेडेज लॉ, व्हॉट इज फॅरेडेज फर्स्ट लॉ, W इज इक्वल टू E अपॉन 96500 इंटू I इंटू T. हाच आहे ना बघा, हा 11 नंबरचा प्रॉब्लेम होता फॉर्म्युला. त्याच्यानंतर कुठले फॉर्म्युले बघितले बघा आपण 12th नंबरला. नंबर 12 फॅरेडेज फर्स्ट लॉ हा झाला. फॅरेडेज सेकंड लॉ काय, WA अपॉन WB इज इक्वल टू EA अपॉन EB. व्हॉट इज WA, वेट ऑफ डिपॉझिशन ऍट A. व्हॉट इज WB,
weight of deposition at B, equivalent weight of A, EA, equivalent weight of B, EB. क्लियर आहे? त्याच्यानंतर कुठला फॉर्म्युला राहिला रे? गिव्स एनर्जी वाला ई सेल. गुड, ई सेलचा फॉर्म्युला राहिला. व्हेरी गुड. ई सेलचा फॉर्म्युला काय होता? पहिला E0 सेलचा काढूया. E0 सेल इज इक्वल टू E0 कॅथोड मायनस E0 एनोड. E0 कॅथोड मायनस E0 एनोड हाच होता का बघा? E0 कॅथोड मायनस E0 एनोड. E0 कॅथोड मायनस E0 एनोड. त्याच्यानंतर नस्ट इक्वेशन ई सेल, जे इम्पॉर्टंट आहे बघा, ज्याचं कॅल्क्युलेशन जास्त होतं. काय होतं ई सेलचा फॉर्म्युला? बोला. ई सेल इज इक्वल टू E0 सेल मायनस 0.0592 अपॉन N लॉग Q. करेक्ट आहे का बघा? आणि इथे एक स्टार पॉईंट सांगतो बघा, अजून एक तुम्हाला सांगितलं की ज्याच्यावरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना थोड्या अडचणी आलेल्या. मी छोटा व्हिडिओ करून पाठवलेला सुरुवातीला 2 महिन्यापूर्वी. 2 महिन्यापूर्वी नाही, भरपूर दिवस झाले. 2 महिने ना 10 दिवसापूर्वी. काय सांगितलेलं मी? जर हा हे काय रिॲक्शन कोशंट आहे, आपल्याला जर व्हॅल्यू इक्विलिब्रियम कॉन्स्टंटची विचारली असेल, कशाची व्हॅल्यू विचारली असेल? इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. तर ऍट इक्विलिब्रियम काय होतं? बोला. ऍट इक्विलिब्रियम काय होतं? क्यू ची व्हॅल्यू के एवढी होते. क्यू ची व्हॅल्यू के एवढी होते आणि ई सेलची व्हॅल्यू 0 असते. सो पुट द व्हॅल्यू ऑफ ई सेल इज इक्वल टू 0 अँड क्यू इज इक्वल टू के. नवीन फॉर्म्युला असा तयार होईल. E0 सेल इज इक्वल टू काय होईल? 0.0592 अपॉन N लॉग के. बघा, याला महत्वाचा फॉर्म्युला सांगितला बघा. काय सांगितला? E0 सेल म्हणजे काय? स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ अ सेल. स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ अ सेल. ई सेल झाला. आणि हे काय आहे? के म्हणजे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. आणि जर तुम्हाला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट विचारला, असे प्रॉब्लेम बऱ्याच वेळा विचारलेले आहेत की इक्विलिब्रियम कॉन्स्टंट तुम्हाला दिलेला असेल आणि E0 सेल विचारला असेल, किंवा एखादा सेल दिला असेल पूर्ण आणि इक्विलिब्रियम कॉन्स्टंट के काढा म्हणून सांगितलेलं असतं. तर के काढणं सोपं जाईल जर E0 सेल काढला तर. आणि E0 सेल काढण्यासाठी E0 कॅथोड मायनस E0 एनोड एवढा पॉईंट तुम्हाला समजून घ्यावा लागेल. ठीक आहे. आता कुठला फॉर्म्युला राहिला? गिव्स एनर्जी. गिव्स एनर्जीचा पॉईंट शिकवला का रे बघा? डेल्टा जी वाला. सो डेल्टा जी चा फॉर्म्युला काय? डेल्टा जी इज इक्वल टू मायनस NF इंटू ई सेल. हा फॉर्म्युला आहे. डेल्टा जी चा फॉर्म्युला काय? मायनस NF इंटू ई सेल. आता हे डेल्टा जी च्या एवढी डेल्टा जी नॉट असेल तर कसं लिहिलं असतं आपण? इथं नॉट लिहिलं असतं. सो डेल्टा जी नॉट इज इक्वल टू मायनस NF इंटू ई नॉट सेल. इथं जी डेल्टा जी आहे म्हणून ई सेल लिहिलं. डेल्टा जी नॉट असेल तर ई नॉट सेल होईल. नॉटचा अर्थ असा असतो स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ अ सेल. इथं स्टँडर्ड गिव्स एनर्जी चेंज. एनर्जी चेंज आहे म्हणून डेल्टा जी लिहिलेला आहे. स्टँडर्ड एनर्जी चेंज असेल तर डेल्टा जी नॉट असं लिहिणार. ठीक आहे. अजून कुठला फॉर्म्युला राहिला बघा सांगायचा? नोट डाऊन करा फास्ट. फॉर्म्युले लिहित असताना तुमच्या लक्षात राहिले पाहिजेत बघा, असं काहीतरी करा. बघा, ज्यांना ब्लर वगैरे वाटते दिसते ना, त्यांच्यासाठी मी परत एकदा प्रोनाऊन्स करतो. आपला फॉर्म्युला लिहायचं असेल तर, आणि खाली नोटबुक मध्ये लिहून घ्या पटापट पटापट फॉर्म्युले सगळे.
डेल्टा जी इज इक्वल टू मायनस एन एफ इंटू ई सेल. डेल्टा जी नॉट इज इक्वल टू काय असेल, मायनस एन एफ इंटू ई नॉट सेल. ठीक आहे, लिहून झालं असेल. 17 प्रॉब्लेम, 17 फॉर्म्युले बघितले बघा आपण. आता याच्यातले थर्मोडायनामिक्स नावाचं चॅप्टर आपण बघणार आहे. ठीक आहे, त्या चॅप्टर मधल्या की एक याला रिलेशन कसं आहे, डेल्टा जी काय कन्सेप्ट आहे. आता तुर्तास तर तुम्ही असं लक्षात घ्या, इट इज अ फ्री एनर्जी. गिव्स एनर्जी इज अ फ्री एनर्जी. ही एनर्जी इक्विलिब्रियम कॉन्स्टंटच्या वेळी कशा पद्धतीने यूज करायची आहे याच्याबद्दल आपल्याला चर्चा करायची. पण डेल्टा जी नॉटचा एक फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, तो काय बघा. डेल्टा जी नॉट इज इक्वल टू मायनस आर टी एल एन के. ठीक आहे, हा एक फॉर्म्युला नोट डाऊन करा. काय सांगितलं मी, डेल्टा जी नॉट इज इक्वल टू मायनस आर टी एल एन के. हे नवीन नाही आहे, हे इक्विलिब्रियम मध्ये पण बघितलं होतं आपण, मला माहिती आहे. इक्विलिब्रियम, केमिकल इक्विलिब्रियम चॅप्टर ज्यावेळी बघत होतो ना, तेव्हा हायरच्या प्रॉब्लेम मध्ये मी अशा प्रकारचे प्रॉब्लेम तुम्हाला हायर साठी शिकवलेले आहेत. त्याच्यात सुद्धा हा फॉर्म्युला आपण बघितले. आता जरा लक्ष द्या, प्रॉब्लेम फॉर्म्युला नंबर 17 आणि 18 हे दोन्ही पण डेल्टा जी नॉटचे फॉर्म्युले आहेत. सो डेल्टा जी नॉट इज इक्वल टू मायनस एन एफ इंटू ई नॉट सेल and delta G naught is equal to minus RT into ln K. मग याचं लेफ्ट साइड सेम आहे, तर राईट साइड मी इक्वेट करू शकतो. सो फ्रॉम इक्वेशन 17 and 18 मी राईट साइड काय लिहू शकतो बघा, मायनस RT ln K इज इक्वल टू मायनस NF इंटू ई नॉट सेल. ठीक आहे, सॉल्व करा. आपला तो फॉर्म्युला लक्षात राहील बघा आपल्याला. ठीक आहे, काय तयार होईल बघा. ई नॉट सेल साठी लिहायचं असेल तर मग असं असं लिहिता येईल, ई नॉट सेल इज इक्वल टू, हे इकडे शिफ्ट करा, काय होईल, मायनस साइन जाईल, राहिलं काय, आर टी अपॉन एन एफ, आर टी अपॉन एन एफ एल एन के. बघा आठवल्यासारखं वाटतंय. आपण नस्ट इक्वेशन मध्ये या सगळ्या व्हॅल्यूज पुट केलेल्या बघा. आर म्हणजे काय, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. या गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यू मी पुट करू शकतो इथं. सो ई झिरो सेल इज इक्वल टू, आर ची व्हॅल्यू काय, 8.314 जूल पर केल्विन पर मोल. आठवलं पाहिजे पटकन, 8.314 जूल पर केल्विन पर मोल. त्यानंतर टेम्परेचर किती घेणार, 298, 25 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर राहिलं काय बघा, एन ची व्हॅल्यू, एफ किती घेणार फॅरेडे, 96500. आणि एल एन चं कन्व्हर्जन लॉग मध्ये करण्यासाठी, टू द बेस ई चं कन्व्हर्जन टू द बेस 10 मध्ये करण्यासाठी याला मल्टिप्लाय कितीने करायला लागेल, 2.303 लॉग के होईल. मग आता मी कसं लिहिलंय, एल एन म्हणजे टू द बेस ई लिहिलं आणि लॉग म्हणजे टू द बेस 10 लिहिलं. लक्षात आलं बघा. सो व्हेरी गुड. सो आर शुड बी 8.314, टेम्परेचर इज 298, एन is unknown, F is 1 Faraday is equal to 96500 coulomb. How to convert log to the base E to the log to the base 10, 2.303 मल्टिप्लाय केला. आता या सर्वांचं आन्सर केलं की आपल्याला काय येतं सोल्युशन, ते आपण सॉल्व्ह केलेलं नस्ट इक्वेशनच्या वेळी. ई झिरो सेल इज इक्वल टू काय येईल सांगा, बोला याचं कॅल्क्युलेशन किती येतं, 0.0592 अपॉन एन लॉग के. बघा दिसतं का, हाच तो फॉर्म्युला आपण इथं डिराइव्ह केला. हे सगळं एकच आहे, मस्त आहे. केमिस्ट्री आहे. प्रत्येक चॅप्टर मधून प्रत्येक चॅप्टर मध्ये स्विच करता येत असत, फक्त तुम्हाला ते बघता आलं पाहिजे. तोच फॉर्म्युला आपण डिराइव्ह केला बघा. ठीक आहे,
म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी ही एक मेथड झाली तुमच्या. सो व्यवस्थित लिहून घ्या, नोट डाऊन करा फास्ट. फॉर्म्युला नंबर 17, 18, 19 झाले ऑलमोस्ट. आता नाही कुठले, आता डिराईव्ह फॉर्म्युला असले तर याच्यापेक्षा वेगळा फॉर्म्युला या चॅप्टर मध्ये नाही आहे. आणि हा असा चॅप्टर आहे की ज्या चॅप्टरवरचे क्वेश्चन्स बऱ्यापैकी सगळ्यात जास्त येतात, वेटेज जास्त आहे. कुठल्या पण एक्झाम मध्ये गेला ना तर या चॅप्टर साठीचे वेटेज हे सिलेबस मध्ये जास्तच असणार आहे. झालं, फॉर्म्युला लिहिला, काय लक्षात ठेवले, कसा डिराईव्ह केला वगैरे बघितलं आपण. झालं असेल तर मेसेज करा. डन, गुड. आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करू आपण. सगळे फॉर्म्युले एकदा रिवाइज करा, 1 मिनिट घ्या वेळ. सगळे फॉर्म्युले पटापट रिवाइज करा. फॉर्म्युले का पाठ करण्याची गरज नसते. प्रॉब्लेम ज्यावेळी आपण भरपूर सॉल्व्ह करतो ऑटोमॅटिक तुमच्या लक्षात राहते. ठीक आहे, एवढा तुमच्या लक्षात राहिले असतील. तर आता मी क्वेश्चन देतोय म्हणजे मला लिहायलाच लागेल आता पूर्ण. मी डिक्टेट सुद्धा करतो बघा. तर नीट 2019, नीट 2019चा प्रश्न आहे बघा नीटचा. ठीक आहे, फॉर द रिएक्शन, ऐकायला येते तसं लिहित चला. आणि मी रिएक्शन सुद्धा लिहितोय समोर. ठीक आहे, फॉर द रिएक्शन लिहून घेतो बघा, नोट डाऊन करा. टू Fe3 plus 2I minus gives 2Fe2 plus I2. परत रिपीट करतोय मी. 2Fe3 plus 2I minus gives 2Fe2 plus I2. ठीक आहे, आता या रिएक्शन साठी E0 सेल ची व्हॅल्यू दिली आहे. सो नोट डाऊन द व्हॅल्यू ऑफ E0 सेल फॉर दिस सेल 0.24 volt. So E0 cell is equal to 0.24 volt at 298 Kelvin temperature. That is room temperature, standard आहे. आता विचारलंय बघा, कॅल्क्युलेट, नोट डाऊन करा, कॅल्क्युलेट स्टँडर्ड गिव्स एनर्जी, calculate the standard Gibbs energy change for the reaction. म्हणजे डेल्टा जी नॉट विचारलाय तुम्हाला. डेल्टा जी नॉट इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. बघा रे, क्वेश्चन कळालं का बघा, वेळ घ्या वाटल्यास, काय प्रॉब्लेम नाही, भरपूर वेळ. परत बघा क्वेश्चन. 2Fe3 plus 2I minus gives 2Fe2 plus I2. E0 cell is equal to 0.24 volt
at 298 Kelvin. Find out the value of delta G naught. सो मी ऑप्शन्स लिहितोय. ऑप्शन्स लिहूपर्यंत तुम्हाला 2 मिनिटाचा वेळ देतो मी. तुम्ही ट्राय करा, आपण सोल्युशन बघू. लेफ्ट साइडला मी ऑप्शन्स लिहितो, ऑप्शन्स बघा. सगळे आन्सर्स कशामध्ये आहेत? किलो जूल पर मोल मध्ये आहेत. सो ऑल द आन्सर्स इन किलो जूल पर मोल. So time starts now. Fast. व्हेरी गुड. सर्वांनी करा रे. बऱ्याच जणांचे आन्सर्स आलेत. व्हेरी गुड. बघा, नीटचा मागच्या वर्षीचा प्रश्न आहे हा. या वर्षीचा दिलेला नाही, कारण अजून पेपर झालेला नाही. हा लास्ट इयरला आलेला नीटचा क्वेश्चन आहे, 2019. इझी क्वेश्चन आहे बघा. सो करेक्ट आन्सर काय आहे? ए इज द करेक्ट आन्सर. बघा, बऱ्याच जणांचा आलाय आन्सर. व्हेरी गुड. ए इज द करेक्ट आन्सर. कसं केलं हे? फॉर्म्युला यूज केला. काय फॉर्म्युला होता? डेल्टा जी नॉट इज इक्वल टू मायनस NF इंटू ई नॉट सेल. ठीक आहे. आता याच्यातल्या कुठल्या कुठल्या व्हॅल्यूज तुला माहिती आहेत रे? तर ई नॉट सेल माहिती आहे. फॅरेडेची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे क्वेश्चन मध्ये, पण मी तुम्हाला मुद्दाम दिली नाही, कारण तुम्हाला माहिती आहे 1 फॅरेडे इज इक्वल टू 96500 कुलोम, विच इज गिवन. आता एन ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार? बोला बघूया. एन ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार? रिएक्शन वरून किती इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतात ते बघायचे. कसे बघणार ते? बोला. याचं काय झालंय? रिडक्शन झालंय ना. सो Fe3+ कन्व्हर्जन Fe2+ मध्ये झालं. ठीक आहे. आणि I- कन्व्हर्जन I2 मध्ये झालं. I- कन्व्हर्जन कशामध्ये झालं? I2 मध्ये झालं. बरोबर आहे का? इथं रिएक्शन बॅलन्स करायला लागेल. याचं ऑक्सिडेशन झालं, -1चं कन्व्हर्जन 0 मध्ये झालं, म्हणजे इथं 2L +2 इलेक्ट्रॉन्स. याचं बॅलन्सिंग कसं करणार? किती इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करायला लागतील हे कसं काढाल? याचे +3 होते, +2 झाले, +3 चे +2 झाले, म्हणजे किती इलेक्ट्रॉन ऍड करायला लागेल? ओनली 1 इलेक्ट्रॉन. ठीक आहे. म्हणजे आता रिएक्शन बॅलन्स करताना कसं करतो आपण? तर यानं 2 इलेक्ट्रॉन लूज केले, म्हणजे यानं 2 घेतले पाहिजेत, म्हणजे या रिएक्शनला 2 न मल्टिप्लाय करायला पाहिजे. सो ओव्हरऑल रिएक्शन आपल्याला मिळून जाईल ही वाली. जर ऍड केलं तर व्यवस्थित तुम्ही 2 इलेक्ट्रॉनला 2 जातील, सगळी रिएक्शन मिळेल. पण आपल्याला जे पाहिजे ती एन ची व्हॅल्यू इथे मिळाली 2, कारण 2 इलेक्ट्रॉन ट्रान्सफर केलेत ना. सो झालं आपला प्रॉब्लेम. बघा किती इझी आहे बघा. सो डेल्टा जी नॉट इज इक्वल टू -2 इंटू 96500 इंटू 0.24. दिस इज युअर आन्सर. काय अवघड होतं बघायचं? समजलं का? सो किती येते आन्सर? करेक्ट आन्सर -46320 -46320 जूल. किलो जूल मध्ये किती होईल? -46.32 किलो जूल पर मोल. सो ए इज द करेक्ट आन्सर. किती जणांचा आला करेक्ट?
किती जणांचं करेक्ट आन्सर आलं रे? पटकन सांगा. विवेक आलं, हर्षदा, निरंजन, साक्षी, विजया, अथर्व, प्रथमेश, स्वप्नील, अंकिता, इशिता. ठीक आहे, गुड. सर्वांचं आलेलं आहे. बऱ्याच जणांचं आलं पाहिजे. बऱ्याच जणांचं 120 स्टुडंट्स आहेत, पण आन्सर देणारे फार कमी दिसतात. बघा, सिंपल क्वेश्चन आहे हा, सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. बघा, असा प्रॉब्लेम नाही चुकू शकत तुम्ही. कधी आला होता हा? नीट 2019. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन घ्या. JEE 2018. सगळे मुलं आहेत ना, नीटवाले पण आहेत आणि JEE वाले पण आहेत, त्यामुळे आपल्याला बॅलन्स करणं फार महत्वाचं आहे. कळलं का? JEE 2018. JEE मेन्स 2018. ठीक आहे. क्वेश्चन मी डिक्टेट करतो आणि मी गिवन लिहितोय सगळं. त्यामुळे डिक्टेट करत असताना लक्ष असणं फार गरजेचं आहे, तर तो प्रॉब्लेम लिहून घेता येईल तुम्हाला. मी डिक्टेट करतोय. JEE 2018 problem. How long should water be electrolyzed? How long should water be electrolyzed by passing through 100 ampere current? By passing through 100 ampere current, so that the oxygen released can completely burn 27.66 gram of diborane. 27.66 ग्रॅम ऑफ डायबोरेन. मी समोर बोर्डवर लिहिलंय बघा ते. परत एकदा बघा क्वेश्चन काय काय विचारलं मी, रीड करतोय. हाऊ लॉंग should water be electrolyzed by passing through 100 ampere current so that oxygen released can completely burn 27.66 gram of diborane. 27.66 gram of diborane. चांगला क्वेश्चन आहे बघा. बोरेनचं ऍटॉमिक वेट दिलंय, बोरॉनचं 10.8. बोरॉनचं ऍटॉमिक वेट तुम्हाला दिलंय 10.8. आय विल गिव्ह यू 2 minutes फॉर दिस. बोरॉनचं ऍटॉमिक वेट त्यांनी दिले किती? 10.8 युनिट. बोरॉन atomic weight of boron is 10.8 gram per mole.
आता हाऊ लॉंग म्हणजे तुम्हाला टाइम विचारलाय, ऑप्शन्स देतो बघा तुम्हाला मी. So these are the options. 6.4 hours. सगळे ऑप्शन्स आवर्स मध्ये आहेत. 3.2 and last one is 1.6. So options काय आहेत बघा, 6.4 hours, 0.8, 3.2 आणि 1.6. व्हेरी गुड, आन्सर आले सुद्धा. गुड गुड, बाकीच्यांनी ट्राय करा. व्हेरी गुड. ऑप्शन सी, बऱ्याच जणांचा आला आन्सर. सी इज द करेक्ट आन्सर, नॉट डी. अखिलेश चाले बघा, अखिलेश, तेजस, प्राजक्ता, आकांक्षा. पहिल्यांदा डायबोरेन. डायबोरेनचा फॉर्म्युला काय रे? बोरॉन फॅमिली बघा, बोरॉन फॅमिलीमध्ये डायबोरेन होता, त्याचा फॉर्म्युला काय होता? B2H6, की ज्याच्यात बनाना बॉन्ड होता बघा. बायनरी हायड्रोजन, टर्मिनल हायड्रोजन होते, बनाना बॉन्ड असतो त्याच्यामध्ये. 2 सेंटर 2 इलेक्ट्रॉन बॉन्ड, 3 सेंटर 2 इलेक्ट्रॉन बॉन्ड असं म्हणतात त्यांना. सो डायबोरेनला काय केलं? बर्न केलं, म्हणजे ऑक्सिजन बरोबर रिएक्शन झाली. काय केलं? बरोबर आहे ना, डायबोरेनला बर्न केलं, त्याच्यापासून काय मिळेल? B2O3 प्लस H2O. रिएक्शन बॅलन्स आहे का बघा? नाही आहे. रिएक्शन बॅलन्स नाही आहे. रिएक्शन बॅलन्स करा. कशी होईल बॅलन्स? अशी होईल का बघा? ऑक्सिजन बॅलन्स करायला लागतील ना, हायड्रोजन ऑक्सिजन बॅलन्स करायला लागतील तुम्हाला. 3 2 6 6 झाले बघा. रिएक्शन बॅलन्स झाली का बघा? ठीक आहे. आता किती ग्रॅम दिले आपल्याला डायबोरेन? 27.66 ग्रॅम दिले ना. मग जर मला नंबर ऑफ मोल्स काढायचे असतील तर, नंबर ऑफ मोल्स ऑफ B2H6 गिवन वेट अपॉन मोलिक्युलर वेट. गिवन वेट किती दिलंय? 27.66. मोलिक्युलर वेट काढता येईल आता? हायड्रोजनचं माहिती आहे, बोरॉनचं माहिती आहे, तर B2H6 कसं होईल? ह्याच्या डबल होतील ना. 10.8 into 2, 21.6 plus 6, 27.6. म्हणजे ऑलमोस्ट किती होणार आहे? नंबर ऑफ मोल्स किती येणार? 1 मोल. आला का बघा? येईल का? व्हेरी गुड, 1 मोल आलाय. आता हा 1 मोल असताना याचे किती मोल लागतात रे? 3 मोल्स. म्हणजे स्टेटमेंट लिहा, मी सांगतो तसं. काय स्टेटमेंट लिहायला लागेल? 1 mole of diborane, 1 mole of diborane required 3 moles of oxygen. 1 mole of diborane, इथं दिसतंय ना आपल्याला, 1 mole of diborane requires 3 moles of oxygen for complete combustion. ह्याला म्हणायचं complete combustion. For complete combustion. ठीक आहे. आता वॉटरचं इलेक्ट्रोलायसिस करायचं आहे. आता वॉटरचं इलेक्ट्रोलायसिस करण्यासाठी वॉटरची रिएक्शन पण माहित पाहिजे आपल्याला. H2O2, H2O, H2O चं इलेक्ट्रोलायसिस झालं की काय होईल? ऑक्सिजन आणि हायड्रोजन सेपरेट होईल. बॅलन्स आहे का बघा? असं होईल. 2H2O gives O2 plus 2H2. कारण प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय सांगितले? वॉटर गेले म्हणून सांगितले इलेक्ट्रोलाइज. ठीक आहे. सो काय रिएक्शन लिहिली आपण? Twice H2O gives O2 plus 2H2.
आता 2 वॉटरच्या मोल पासून 1 मोल ऑक्सिजन मिळाला आपल्याला. काय मिळालं बघा, इथे लिहा स्टेटमेंट. 2 moles ऑफ वॉटर प्रोड्युस्ड 1 मोल ऑफ ऑक्सिजन. वरती काय लिहिलेलं, 1 मोल ऑफ डायबोरेन प्रोड्युस्ड 1 मोल ऑफ डायब्रोडेन रिक्वायर्ड 3 मोल्स ऑफ ऑक्सिजन. आता काय लिहितोय आपण, 1 मोल ऑफ डायबोरेन रिक्वायर्ड 3 मोल्स ऑफ ऑक्सिजन असं लिहिलेलं. आता काय लिहितोय बघा आपण, 1 मोल ऑक्सिजन 2 मोल वॉटर पासून मिळेल. आता आपल्याला किती ऑक्सिजन रिक्वायर्ड आहे, 3 मोल आहे, ठीक आहे ना. 1 मोल ऑक्सिजन आपल्याला 2 मोल वॉटर पासून मिळतोय, तर किती वॉटर लागेल 3 मोल मिळवण्यासाठी हे आपल्याला विचारलंय. 3 मोल ऑक्सिजन इथं आहे, इथे 1 मोल आहे, याला 2 मोल लागतात. मग या 3 मोल साठी इथं किती लागतील, 6 मोल्स लागतील. सो वी रिक्वायर्ड 6 मोल्स ऑफ वॉटर. सो आपल्याला विचारलंय काय, तो टाइम पिरियड विचारला ना, मग आपल्याला डायरेक्टली टाइम पिरियड कडे जाता येईल. हे तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवलं मी प्रॉब्लेम. टाइम पिरियड कसा काढणार, टाइम पिरियड काढायचा फॉर्म्युला काय आहे, नंबर ऑफ फॅरेडे कसं काढतो आपण, I इंटू टी. नंबर ऑफ फॅरेडे इज इक्वल टू काय कसं करतो आपण, I इंटू टी. नंबर ऑफ फॅरेडेज मोल एवढे झाले ना, सो 6 मोल्स आहेत ना आपल्याकडे. 6 मोल्स वॉटरचे लागले, कशासाठी, 2 फॅरेडेज साठी. सो नंबर ऑफ फॅरेडे रिक्वायर्ड किती काढतील, आपला फॉर्म्युला काय होता, I इंटू टी इज इक्वल टू क्यू. सो टी इज इक्वल टू क्यू अपॉन आय. सो क्यू कसं घेणार आपण, फॅरेडे मध्ये घ्यायचं असेल तर 6 मोल्स होते, 6 इंटू 2 इंटू 96500 अपॉन करंट किती दिला आपल्याला, 100 एम्पियर. सो काय कॅल्क्युलेशन होतं बघा, हे सेकंड मध्ये येणार ना तुमचा आन्सर. सो याचं कॅल्क्युलेशन मी डिरेक्टली कॉपी करतोय बघा. हे येते 11,580 डिवाइड बाय 100. सो अप्रॉक्सिमेटली हे येणार सेकंड मध्ये, किती सेकंद आले, एवढे सेकंद आले. याचे आर मध्ये कन्वर्ट करा, 3600. हे ऑलमोस्ट एवढे आर येतात बघा. काय केलंय बघा की, चार्ज फाइंड आउट केला, नंबर ऑफ मोल्स रिक्वायर्ड किती लागतील हे बघितले, तर नंबर ऑफ फॅरेडे काढण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला त्या चार्जनं मल्टिप्लाय करायला लागलं. शेवटी टाइमचा फॉर्म्युला वापरला, टी इज इक्वल टू क्यू बाय आय. क्यूच्या जागी काय पुट केलं, 6 इंटू 2 इंटू बघा रे, नोट डाऊन करा. सो ऑप्शन काय येईल, सी इज द करेक्ट आन्सर. काय डाऊट असला तर विचारा पटकन. नंबर ऑफ मोल्स 22.6 कसे येतील, अरे नंबर ऑफ मोल्स कसे काढतो आपण, गिवन वेट अपॉन मोलिक्युलर वेट ना, 1 येणार ना नंबर ऑफ मोल. ते वेट दिलंय 27.66. कळालं का, ओके.
ओके, चांगला क्वेश्चन आहे बघा. नीट 2019. नेक्स्ट. नीट 2019. प्रॉब्लेम बघा काय आहे. झालं का लिहून सर्वांचं? लास्ट इयर 2 प्रॉब्लेम आलेले बघा याच्यावर, या चॅप्टरवर. दोन्ही पण इलेक्ट्रोकेमिस्ट्री मधले होते. म्हणजे 4+4 8 मार्क्स फॉर नीट. For the cell involving one electron, E0 cell ची व्हॅल्यू दिली. E0 cell is equal to 0.59 volt at 298 Kelvin temperature. Find out the equilibrium constant for the cell reaction. Equilibrium constant म्हणजे K विचारलं. Find out the equilibrium constant for the cell reaction. आणि एक महत्वाची गोष्ट, कॅल्क्युलेशन साठी इझी गोष्ट दिली आहे तुम्हाला. गिवन दिलंय. गिवन मी इथे लिहितो बघा. त्यांनी काय गिवन दिलंय मध्ये 2.303 RT अपॉन F. कारण N ची व्हॅल्यू 1 आहे ना, एक इलेक्ट्रॉन आहे म्हणजे N ची व्हॅल्यू 1 असेल. तर याची व्हॅल्यू त्यांनी दिली आहे 0.059 घ्या, की जे आपल्याला माहिती आहे. ऍट T इज इक्वल टू 298 केल्विन असं म्हटलं, जे माहिती आपल्याला गिवन दिलेलं आहे. दिस इज युअर प्रॉब्लेम. प्रॉब्लेम काय परत एकदा रीड करतोय मी. सेल इन्व्हॉल्विंग 1 इलेक्ट्रॉन. सेल मध्ये एक इलेक्ट्रॉन आहे ज्याच्यात E0 सेलची व्हॅल्यू 0.59 आहे आणि इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काढा म्हणून सांगितलं, K काढा. आणि गिवन दिलेली आहे ती व्हॅल्यू की जी तुम्हाला माहित असते. मी आता फॉर्म्युला सगळं माहिती आहे तुम्हाला. याचा आन्सर लगेच येईल सगळ्यांचं. ट्राय करा. मी ऑप्शन्स लिहितो. 1 × 10⁻², 1 × 10⁵, 1 × 10⁻10, 1 × 10⁻30. फार लवकर झालं पाहिजे आन्सर. गुड. विवेक, संस्कृती, निरंजन, इशिता, आदित्य. गुड. काय फॉर्म्युला आहे? कायच नाही, फार इझी आहे. एकच फॉर्म्युला आपण बघितलं ना के साठी. काय बघितलेला? सो E0 सेल इज इक्वल टू काय बघितलं होतं बघा, 0.0592 अपॉन N log K. होतं का असं? यात काय कॅल्क्युलेशन करायचं आहे? सगळं माहितच आहे आपल्याला. N ची व्हॅल्यू त्यांनी 1 इलेक्ट्रॉन म्हटलंय म्हणजे इथं 1 घेणार आहे आपण. ठीक आहे. E0 सेलची व्हॅल्यू काय घ्याल? 0.0592. म्हणजे त्याला कॅन्सल होईल. मग मला असं लिहिता येईल का बघा, 0.059 इज इक्वल टू 0.059 अपॉन 1 log K. यस. सो log K ची व्हॅल्यू काय येईल? log K इज इक्वल टू सॉरी हे चुकलं आपलं. E0 सेल किती आहे? 0.59. 0.59. सो log K काय होईल? 0.59 अपॉन 0.059. सो किती येईल log K ची व्हॅल्यू? log K इज इक्वल टू 10. सो याचा बेस किती असतो? 10 असतो. सो K ची व्हॅल्यू काय येईल? सो K इक्वल टू 10 पॉवर 10.
सो सी इज द करेक्ट आन्सर. बघा दोन्ही नीटचे प्रॉब्लेम किती इझी आहेत बघा. म्हणजे मघाचा प्रॉब्लेम पण बघा, लास्ट इयरला आलेला ना, आत्ताचा पण बघा. सो युअर करेक्ट आन्सर इज सी. आय होप तुमच्या लक्षात येते प्रॉब्लेम इझी आहेत, त्यामुळे तो लवकर लक्षात येईल असं मला वाटतंय. झालंय सोल्युशन सर्वांचं? सर्वांना समजलंय हा प्रॉब्लेम? लक्षात आलाय? नेक्स्ट प्रॉब्लेम बघू आपण. नीट 2016. नीट 2016. नीट 2016. The pressure of H2, the pressure of H2 required, the pressure of H2 required, the pressure of H2 required कुठे गेला, of H2 electrode 0, pressure of H2 required to H2 electrode 0, H2 electrode 0 in pure water, in pure water at 298 Kelvin is. क्वेश्चन व्यवस्थित रीड करा, समजेल बघा. परत एकदा सांगतो बघा. द प्रेशर ऑफ H2 रिक्वायर्ड टू H2 इलेक्ट्रोड, pressure required to H2 electrode 0. Pressure required of H2 electrode, pressure of H2 required काय तर राहिलं माझं लिहायचं. To make the potential of H2 0. To make the potential of H2 0. Pressure of H2 required to make the potential of H2 electrode 0 in pure water at 298 Kelvin is. म्हणजे हायड्रोजनला किती प्रेशर लागेल की H2 चं पोटेन्शियल 0 करण्यासाठी प्युअर वॉटर मध्ये 298 केल्विन टेम्परेचरला त्याचं प्रेशर किती लागेल, असा क्वेश्चन आहे. विचार करा, ऑप्शन्स लिहितो बघ मी. 10⁻14 ATM, 10⁻12 ATM, 10⁻10 ATM, 10⁻4 ATM. What is the pressure required of H2 to make the potential of H2 electrode 0 in pure water at 298 Kelvin is. A very good question. हा रिपीट झाला क्वेश्चन बघा. हा जेईच्या पण कुठल्या तरी सेटला आधी आला होता 19च्या. ट्राय करा. For H2 electrode is 0. बरोबर आहे. व्हेरी गुड.
10⁻⁷ H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन असणार ना. व्हेरी गुड. बाकीच्यांनी पण करा, ठराविक जण आन्सर देतात, बाकीच्यांनी पण द्या. काय प्रॉब्लेम आहे बघा, इझी वाला आहे, काय नाही अवघड याच्यामध्ये. H2H+ आहे म्हणजे ही रिॲक्शन तर ही वाली असेल ना, हे तर लक्षात आलं असेल. H प्लस कन्व्हर्जन H2 मध्ये स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड SHE शिकलेलं ना आपण. सो 2 + 2 इलेक्ट्रॉन असं होईल ना. पोटेन्शियल किती करायचं आहे, 0 करायचं आहे. म्हणजे तुम्हाला ई सेलची व्हॅल्यू 0 पाहिजे. सो ई सेलचा फॉर्म्युला कसं लिहिणार आहे आपण याच्यासाठी, ई सेल इज इक्वल टू बोला E0 सेल मायनस 0.0592 अपॉन n log Q. Q ची जागी काय लिहिणार, पार्शियल प्रेशर ऑफ H2, कारण हा गॅस आहे ना रे. आणि इथं काय लिहिणार, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस रेस टू 2. सो Q शुड बी लाईक दिस P ऑफ H2, पार्शियल प्रेशर ऑफ H2 अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस रेस टू 2. असंच होईल का, काय लिहिले, कसं लिहिले, कळाले का बघा. ठीक आहे. आता यातली जर व्हॅल्यू आपल्याला कुठली माहिती आहे, तर तुम्हाला हे माहित पाहिजे की प्युअर वॉटर मध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आपण किती घेणार आहे, 10⁻⁷ किती असेल, -7. म्हणजे आपल्याला ही व्हॅल्यू माहिती आहे, आपल्याला किती माहिती आहे बघा. सो इथं काय पुट करू शकतो आपण, ई सेल इज इक्वल टू E0 सेल मायनस 0.0592 अपॉन एन ची व्हॅल्यू काय 2 लॉग P ऑफ H2 अपॉन 10⁻⁻⁷ 2. तुम्हाला हा पॉइंट फक्त माहित पाहिजे, 10⁻⁷ वाला. ठीक आहे ना, प्युअर वॉटर मध्ये. आता हे 0 कधी होईल, हे 0 कधी होईल, जर ही टर्म 0 झाली तर. मग लॉग किती 0 असतं, लॉग किती 0 असतं, म्हणजे log 1 0 असतं ना, बरोबर आहे का. log 1 ची व्हॅल्यू काय असते 0. मग आता लॉग ती टर्म फक्त घेतो का, P ऑफ H2 10⁻⁻14 होईल. हे 0 कधी होईल, जर या टर्म 1 आली तर, कारण log 1 ची व्हॅल्यू 1 असते, log 1 ची व्हॅल्यू 0 असते. म्हणजे P ऑफ H2 इज इक्वल टू 10⁻⁻14. ही जर व्हॅल्यू असेल तर ही काय होईल, log 1 होईल, आणि log 1 ची व्हॅल्यू काय होणार 0 होणार. म्हणजे पार्शियल प्रेशर ऑफ H2 किती लागेल त्या केसमध्ये, A इज द करेक्ट आन्सर. बघा रे, लक्षात आलं का बघा क्वेश्चन, A इज द करेक्ट आन्सर. काही जणांचं चुकलंय बघा. ते झालं की नाही, रिप्लाय तर झाला असेल तर रिप्लाय दे रे. प्रॉब्लेम लक्षात आलाय का बघा. डन. डन डन डन. ऑलमोस्ट 100 लोक आहेत. समजला प्रॉब्लेम. आता JEE 2015 चा एक प्रॉब्लेम बघू आपण.
JEE 2015. फॅरेडेज लॉवरचा आहे, सर्वांना जमलं पाहिजे. JEE 2015. 2 Faraday of electricity is required. 2 Faraday of electricity is required is passed through a solution of copper sulfate, is passed through the solution of copper sulfate. 2 Faraday electricity is required, is passed through a solution of copper sulfate. What is the mass of copper deposited at cathode? First, what is the mass of copper deposited at cathode? कॉपरचं वेट दिलंय 63.5. 63.5 दिलेलं आहे बघ. कॉपरचं वेट दिलंय 63.5. These are your options. I will give you 2 minutes only. Easy question. Very good. किती फॅरेडे सांगितले रे इलेक्ट्रिसिटी? 2 फॅरेडे सांगितले. तर कॉपर मध्ये कॉपर डिपॉझिट होणार म्हणजे काय होईल रिएक्शन ती कॅथोड वाली? Cu2+ चं कन्व्हर्जन Cu मध्ये होईल ना, म्हणजे 2 इलेक्ट्रॉन, म्हणजे 2 इलेक्ट्रॉन म्हणजे 2 फॅरेडे. 2 फॅरेडे यूज करताना 1 मोलच तयार होतोय ना. सो आन्सर काय येणार आहे? 63.5 ग्रॅम. इझी क्वेश्चन एकदम फार. जमला का बघा प्रत्येकाला? 63.5 इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, जे कुठलं बुक तुमच्याकडे असेल, आता टेक्स्टबुक वगैरे अवेलेबल झालेत. बोर्डच्या टेक्स्टबुक मधले सगळे प्रॉब्लेम्स तुमचे सॉल्व्ह झाले असतील. तुमच्याकडे नीट गाईड असेल, नीटच्या मुलांकडे, जेईच्या मुलांकडे ऍडव्हान्स सिंगेज असेल, त्याच्यातले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. ठीक आहे, सगळ्यात जास्त फोकस करा जे प्रिव्हियस क्वेश्चन्स आहेत, ते प्रिव्हियस जेई क्वेश्चन्स आहेत, आणि बऱ्याचशा मुलांनी सॉल्व्ह केलेले आहेत ऑलरेडी. ठीक आहे, त्यामुळं त्याच्यावरचे बरेचसे क्वेश्चन्स मुलांनी ऑलरेडी सॉल्व्ह केलेले आहेत. तो आणि त्याच्यामध्ये कुठले डाऊट्स वगैरे असतील तर ते आपण परत आणि सॉल्व्ह करूया. आय होप तुम्हाला या लेक्चरमध्ये बऱ्याचशा गोष्टी समजल्या असतील. एक लेक्चर आपल्याला असं लागेल की ज्याच्यामध्ये आपण सगळं रिवाइज करून घेऊ आणि प्रॉब्लेम्स अजून बाकीचे सॉल्व्ह करू. काही कुठला प्रॉब्लेमचा डाऊट वगैरे असेल तर सांगा मला. त्याच्यामध्ये अजून प्रॉब्लेम आपण प्रिव्हियस इयरला आलेले जेईला आणि नीटला ते सॉल्व्ह करू. सिम्पल प्रॉब्लेम्स आहेत, फॉर्म्युले पुढे जास्त नाही आहेत. कॅल्क्युलेशन मध्ये स्पीड तुमचं वाढलं असेल. आय होप की तुम्हाला आता या चॅप्टरचा कॉन्फिडन्स आला असेल की कोणाला काही निगेटिव्ह मध्ये मार्क्स मिळणार नाहीत. ऍटलीस्ट या चॅप्टरचे मार्क्स तरी प्रत्येकाला मिळतील असा चॅप्टर हा आहे. नीटला तर 2 क्वेश्चन्स आले, त्याच्या लास्ट इयरला आला नव्हता, पण त्याचा लास्ट इयरला 2 क्वेश्चन्स आलेले, आणि जेईला पण याच्यावरचा क्वेश्चन हा येणारच आहे, रिडॉक्स आणि या अँगल. ठीक आहे,
सो कुणाला काय डाऊट असेल, काय मेसेज असेल, काय घ्यायचं आहे वगैरे, बरेच दिवस झाले लेक्चर झालं नव्हतं काही तांत्रिक अडचणीमुळं. जर काय डाऊट असेल तर 1 मिनिट मी स्टार्ट ठेवतो, काय मेसेज असेल तर मेसेज करा, अदरवाईज मी आजची मीटिंग एंड करतो. उद्याच्या लेक्चरला मी तुम्हाला उरलेला पार्ट सगळा कम्प्लीट करून घेईल नेक्स्ट लेक्चरला. फोन आला इम्पॉर्टंट. ठीक आहे, थँक्यू. आजची मीटिंग मी इथेच एंड करतो.